लग्नाला अवघे 11 महिनेच झाले होते। सुखी संसाराची स्वप्न पाहत असतानाच असं काहीतरी घडलं की ज्यामुळे संपूर्ण आयुष्यच उद्ध्वस्त झालंय। घटना काय घडली पाहूया। त्याआधी तुम्ही HPN मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील। तर 11 महिन्यांपूर्वी विवाह झाला असताना संशयाच्या सुईनं संसाराची राख रांगोळी केली आहे। पती संशय घेत असल्यानं माहेरी असलेल्या पत्नीची सासूरवाडीत जाऊन लोखंडी रॉडनं मारहाण करत हत्या केली। ही धक्कादायक घटना माहूनगर भागात घडली आहे। या प्रकरणी पोलिसांनी पती विठ्ठल वाघ याच्या विरोधात सातारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केलाय। विठ्ठल वाघ व भारती यांचा 11 महिन्यांपूर्वी विवाह झाला होता। विवाह झाल्यानंतर काही दिवस गुन्ह्या गोविंदाने गेले, मात्र विठ्ठल वाघ हा पत्नी भारती हिच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिला सतत त्रास देत होता। यामुळे दोघांमध्ये वारंवार खटके उडू लागले। कायम वाद होऊ लागल्यामुळे दोघं पुन्हा गावी राहण्यास गेले। तिथेही भारतीला त्रास सुरूच होता। यामुळे भारतीनं माहेरी जाण्याचा निर्णय घेतला। दरम्यान भारतीचे वडील 8 डिसेंबरला मुलीला माहेरी घेऊन आले, मात्र 16 डिसेंबरला सकाळी भारतीची आई रंजना, भाऊ राहुल आणि तिची वहिनी हे तिघजण कामानिमित्त बाहेर गेले होते। यावेळी घरी भारती आणि तिच्या भावाची 4 वर्षाची मुलगीच होती। याच वेळी संधी साधून भारतीचा पती विठ्ठल वाघ हा दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास तिथे आला। यावेळी त्याचा भारतीसोबत पुन्हा वाद झाला। दोघांमधील हा वाद विकोपाला गेला। यातच विठ्ठल वाघ यानं चक्राकार दात्र्या असलेला लोखंडी रॉडनं भारतीच्या डोक्यात जोरदार वार केला। यात ती रक्ताच्या थारोळ्यात पडल्यानंतर आरोपी तिथून पळून गेला। याबाबत शेजाऱ्यांनी तिच्या वडिलांना माहिती दिली। यानंतर वडील घरी आले असता त्यांनी भारतीला घाटीत नेलं। या ठिकाणी डॉक्टरांनी तपासून तिला मृत घोषित केलं। दरम्यान विठ्ठल वाघ याच्या विरुद्ध सातारा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलाय।